एका घनाचे पृष्ठफळ 384 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ किती? तर आता पृष्ठफळामधून घनफळ काढायचे असेल तर आपल्याला बाजू असणं माहिती आवश्यक आहे. तर आता पृष्ठफळामधून प्रथम आपण बाजू काढूया. घनाचे पृष्ठफळ म्हणजेच काय? म्हणजे घनाचे पृष्ठफळ बरोबर बाजूचा वर्ग गुणिला 6. मग आता पृष्ठफळ किती आहे? 384. 384 बरोबर बाजूचा वर्ग जसा तसं लिहा. गुणिला 6 आहे तर काय होईल? भागिले 6. मग आता 6 1 6, 6 6 36, खाली राहिले 2, झाली तर 24 आणि 6 चौक किती? 24. आता या ठिकाणी बाजूचा वर्ग आणि 64, 64 आणि बाजूचा वर्ग हे कोणते वर्ग आहे? त्याच्यामुळे वर्गमुळातून काढायचे. बाजूच्या वर्गमुळाचं वर्गमूळ किती? बाजू. आणि 64चं वर्गमूळ किती? 8. आता बाजू 8 सेंटीमीटर आलेली, तर आपल्याला त्याचे घनफळ काढायचे. मग आता या ठिकाणी 8चा घन किती होईल? 512. 512 घन सेंटीमीटर. 2 नंबरचं गणित पहा. एका घनाचे पृष्ठफळ 726 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ किती? तर मग आता या ठिकाणी पृष्ठफळामधून घनफळ काढण्यासाठी बाजू असणं माहिती आवश्यक आहे. मग आता सांगा, घनाचे पृष्ठफळ म्हणजेच काय? बाजूचा वर्ग गुणिला 6. मग आता पृष्ठफळ किती आहे? 726 बरोबर बाजूचा वर्ग. आता गुणिला 6 आहे तर काय होईल? भागिले 6. 6 1 6, 6 1 6, 7 म्हणून 6 गेला, 1 राहिला, 6 2 12 आणि 6 1 6. म्हणजे आता हे कोणाचे ते वर्ग आहे? बाजूचा वर्ग आणि 121. बाजूचं वर्गमुळाचं वर्गमूळ बाजू आणि 121चं वर्गमूळ किती? 11. तर या ठिकाणी आपल्याला काय काढायचंय? घनफळ काढायचंय. म्हणून 11चा बाजू घनाचे घनफळ म्हणजे काय? बाजूचा घन. मग आता 11चं घन किती? 1331. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 1331 घन सेंटीमीटर. प्रश्न तिसरा. एका घनाचे पृष्ठफळ 800 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्यांच्या बाजूची लांबी किती? मग आता पृष्ठफळामधून काय काढायचे? लांबी काढायची म्हणजे फक्त बाजू काढायची. तर मग सांगा, घनाचे पृष्ठफळ म्हणजेच बाजूचा वर्ग गुणिला 6. मग आता इथं पृष्ठफळ किती आहे? 864 गुणिला 6 आहे तर काय होईल? भागिले 6. 6 1 6, 6 1 6, 2 राहिले, 8 म्हणून 6 गेल्यावर 6 चौक 24, 26 मधून 24 गेले, 2 राहिले, 6 चौक 24. आता हे कोणाचे तरी वर्ग आहे. मग आता या ठिकाणी वर्गमुळामध्ये टाका. बाजूच्या वर्गमुळाचं वर्गमूळ किती? बाजू आणि 144चं वर्गमूळ किती? 12. मग आता या ठिकाणी 12 काय? सेंटीमीटर आहे. म्हणजे त्याच्या बाजूची लांबी किती आली? 12 सेंटीमीटर.